नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रेल्वे आरोग्य खात्यात नोकरीच्या आमिष दाखवून 5 जणांना 60 लाखाचा गंडा. रेल्वे आणि आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट शिक्के व कागदपत्राच्या आधारे 5 जणांची 59,83,250 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयकुमार बाबासाहेब नर्देकर, वय वर्ष 48, राहणार कवटेकर गल्ली, कुपवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुपवाड पोलीस ठाण्यात अमोल ज्ञानोबा ढोबळे, राहणार अवधूत कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड आणि ब्रिजन दास, मूळ राहणार कोलकाता, या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जयकुमार नर्देकर यांचा मुलगा सूरज नर्देकर यांच्यासह त्याच्या ओळखीचे दत्तात्रेय प्रल्हाद चोरमुले, लक्ष्मण सटवा शिंदे, एकनाथ सायराप्पा हुबाले आणि श्याम अशोक भाट यांच्या मुलांना शासकीय नोकरी मिळवून देण्याचा आमिष संशयित अमोल ढोबळे व बिजन दास यांनी दाखवलं होतं. मुलांना रेल्वे आणि आरोग्य खात्यात निश्चित नोकरीला लावतो असे खोटे आश्वासन देऊन या दोघांनी पालकांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा गैरफायदा घेत संशयितांनी 30 ऑक्टोबर 2024 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या 5ही जणांकडून वेळोवेळी एकूण 59,83,250 रुपये उकळले.